प्रश्न असू शकतो की हे जे साडेसाती आपण हो. म्हणतो तर ते काय, मग त्याला घाबरायचं का काय? साडेसातीबद्दल आपल्या समाजात गैरसमज प्रचंड आहे. हम्म, साडेसाती म्हणजे शनिदेव जेव्हा आपल्या चंद्राच्या मागच्या राशीत येतात, हम्म, चंद्रावर येतात आणि पुढच्या राशीत जातात, अशा 7.5 वर्षाच्या काळाला साडेसाती म्हणतो. बर. चंद्र म्हणजे जबाबदारी हम्म, आणि चंद्र म्हणजे मन आणि शनी म्हणजे जबाबदारी. तर अच्छा. मनाला जेव्हा जबाबदारी शिकायची असते तेव्हा शनिदेव आपल्याला साडेसाती देतात. बर. आणि ही पत्रिका जबाबदाऱ्या पूर्ण करणारे आहे. अच्छा. जोपर्यंत तुम्ही तुमची जबाबदारी, मग ती सांसारिक असेल, आईवडिलांप्रती, परिवाराप्रती, मुलाप्रती, नातेवाईकांप्रती, प्रेक्षकांप्रती हम्म, बरोबर. तुम्ही पूर्ण कराल तोपर्यंत पत्रिका यशस्वी देईल. 7.5 वर्षात पत्रिका तुम्हाला तावून सुलाखून बाहेर काढते. त्यातले पहिले 2.5 वर्ष विशेष संघर्षाचे, त्याच्यानंतरच्या 2.5 वर्ष केव्हा येतील केव्हा जातील तुमच्या लक्षात येणार नाही, इतक्या फास्ट वेगात येतील. हम्म, आणि शेवटचे 2.5 वर्ष मोठ्या यशाचे. हो. वा. अशी ती एकंदरीत दिशा पत्रिकेला आहे साडेसातीची. कारण आता नुकतीच साडेसाती सुरू झालेली आहे हम्म, तुम्हाला. हम्म. आणि पहिल्या साडेसातीच्या टप्प्यात यासाठी त्रास झाला की तिथे तो राहू आहे. म्हणजे कसं असतं ना की एक गुंड माणूस तो थोडासा त्रास देतो, त्याच्या जोडीला दुसरा आला हम्म, की दोघं मिळून जास्तच त्रास देतो. हम्म, तो संघर्ष सध्या चालू असेल. हम्म. वा. तुमचा प्रश्न? नाही, माझा प्रश्न हाच आहे की पूर्ण आयुष्यामध्ये साडेसाती ही एकदाच येते का ती अगेन अगेन येत असते? हा 27.5 वर्षात साडेसाती पुन्हा येते. पहिली साडेसाती ही सहसा त्रास देत नाही, कारण की शनिदेवाला तो शाप दिलेला आहे. अच्छा. बर. की पिंपलाद ऋषीकडनं हम्म, की लहान बालकाला त्यांनी त्रास देऊ नये. अच्छा. त्याच्यानंतर मधल्या वयाची जी साडेसाती येते ती तुमच्या आयुष्यावर थेट प्रभाव करते. पण जर तेव्हा तुमचे आईवडील असले दोघं तर ते एक छत्रछाया असते. हम्म. तेव्हा त्या त्रासाची तीव्रता त्यांच्यामुळे कमी होते. अच्छा. बर. आणि तिसरी साडेसाती जी येते ती हे पाहते की तुम्ही तुमच्या आयुष्यात काय जगलात. हम्म, हां, आणि जर चांगलं जगलेलं असलात, जसं जबाबदारी पूर्ण केलेल्या आहे, हां. आपली कर्तव्य पूर्ण केली आहे, तर ती साडेसाती तुम्हाला प्रचंड यश देते, नाही तर प्रचंड एकटं पाडते. कोणी तुमच्याकडे पाहणारी व्यक्ती अस्तित्वात नसते. म्हणजे म्हणजे ते जेव्हा सुपरवाइज करायला येतातच तुमच्या आयुष्यात 27.5 वर्ष ते साधारण न्यायाधीश आहे, न्यायाधीश. हा. आहे. त्यांचा न्याय चुकत नाही. हम्म, टेबलाखालून पैसे दिलेले चालत नाही, हम्म. हो. हा. कारण तिथे न्यायाला पर्यायच नाही. बर. डिनाय करत नाही, डिले करतात. ती त्यांची कार्यपद्धती आहे आणि म्हणूनच ते शनिदेव आहेत. आणि अजून एक, ज्या मुलांनी लहानपणी संघर्ष सहन केलेला असतो, आता या दोन्ही पत्रिका दिसत आहे, हम्म. त्यांना शनिदेव पटकन समजतात. हो. कारण की शनिदेवांनी पण लहानपणी संघर्ष सहन हो. केला. पहिल्यांदा जेव्हा त्यांना त्यांच्या वडिलांनीच ओळख दिली नाही की तू माझा मुलगा असू शकत नाही, त्यांनी पण वडिलांना शाप दिला. अच्छा, हे नवीन आहे, हा, आउट ऑफ द मला- वे. मला- ठीक आहे, म्हणजे- सांगते मी, काही ते हरकत सांगा नाही. इंटरेस्टिंग. शनिदेवांनी त्यांच्या वडिलांना शाप दिला की आज मी ज्या पद्धतीने तुम्हाला वडील म्हणू शकत नाहीये, तुम्ही ते नाकारताय. एक दिवस असा येईल की तुम्ही आपल्या मुलाला मुलगा म्हणू शकणार नाही. आणि ती घटना घडली कर्ण, हो. सूर्यपुत्र बरोबर कर्ण. बरोबर. भगवान बोलूच शकले नाही की हा माझा मुलगा आहे. शनीचा तो शाप होता. अच्छा. तर शनी न्यायाधीश आहे, त्यांचा निकाल चुकत नाही. नाही चुकत. कारण की माझी साडेसाती जस्ट संपली आहे. हो. आणि ह्याची नाही, just जस्ट म्हणजे सुरू झाली आहे. खूप काळ झाला, बराच काळ झाला तरी. पण जाता जाता शनी महाराजांनी छान केलं, आम्हाला समर्थ देऊन गेले.